समोर या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब त्यांचं या ठिकाणी उपस्थित आहे. कामगारांचं ते पुस्तक तयार करतात, त्या अधिकाऱ्यांना भेट देतात. आता प्रत्येक जी आर माहिती आहे त्यांना, नॉन क्रिमिनलचं जी आर माहिती आहे, जात प्रमाणपत्राची जी आर माहिती आहे, तोंडपाठ माहिती. संतोष पाटील होते मीडियामध्ये, त्यांची माझी पहिल्यांदा भेट झाल्यानंतर मी त्यांची मुलाखत दिली. मॅडम त्यांनी म्हणले की शासकीय सेवा करत असताना आम्ही हे तत्व पाळतो. ध्येयसृष्टी जर 1 वर्षाची असेल तर फुलं लावा, 10 वर्षाची असेल तर झाडं लावा, आणि अनंत काळासाठी असेल तर माणसं जोडा. मला वाटतं अनंत काळाची ठेवली आज उभं राहायला जागा नाही. माणसं बाशित भाई, त्या भाईमध्ये किती जाण आहे हे आज त्याच्या निमित्तानं आम्हाला दिसून आलं. कर्मचारी, असा मुलगा, असा पती, असा वडील, असा अनेक सगळ्याला मिळून या निमित्तानं मी बाशितभाईच्या पुढील आयुष्यासाठी निश्चितो त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्या निमित्तानं मला इथं बोलू दिलं, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मला बोलू दिलं, त्याबद्दल मी कुटुंबाचे आभार मानतो. म्हणजे भाषण करणाऱ्यापैकी नाही, पण मोह आवरला नाही. कारण मी बाशितभाईचा लहानपणापासूनचा मित्र आहे. आम्ही एकाच मोहल्ल्यामध्ये राहतो, एकत्रच लहानपणापासून खेळलो, एकत्र वाढलो आणि आजपर्यंत सोबत आहोत ज्ञानोदय निमित्तानं. ॲक्च्युली बाशितभाई म्हणजे आमच्या वेळी किंवा शालेय जीवनामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू होते, एक दर्जेदार खेळाडू. मला वाटतं त्यांनी राष्ट्रीय लेवलपर्यंत खो खो वगैरे खेळलेला असावा. बाकी तुमच्या ह्याच्यामध्ये अनुभूती तुम्हाला आली असेल. उत्कृष्ट खो खोचे खेळाडू, उत्कृष्ट कबड्डीचे खेळाडू. ॲज ए प्लेअर म्हणून आमच्याकडे एक त्यांना फार मोठा सन्मान होता मुरुडमध्ये त्या काळात. नंतर ज्यावेळेस खरं म्हणजे त्यांचं कुटुंबात सगळे खेळाडू होते. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना खूप खूप धन्यवाद द्यावासे वाटतं की आमच्या कर्मचाऱ्याचा असा शासकीय कार्यक्रम ठेवून त्याचा यथोचित सत्कार केला. आणि विशेषतः येणाऱ्या सगळ्या लोकांनी, इथं बघतोय मी हॉल तुडून भरलेला आहे, पण हॉलच्या बाहेरसुद्धा अशाच पद्धतीची गर्दी आहे. हे सगळं आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. हे कर्तृत्वावरून ओळख की आमच्या कर्मचाऱ्याच्या असल्यामुळं त्यांचा स्वाभिमान आम्हाला तसाच आहे. म्हणून मला वाटतं की शासकीय नोकरी म्हणलं की जॉईनिंग आहे आणि देणे त्यावेळी जगता उशीच पडले, अशा पद्धतीनं अतिशय सगळ्यांना सोबत घेऊन. आणि आपण बघितलं की सगळ्यांच्या भावनेमध्ये बाशितभाईच्या कामाचं कौतुक, बाशितभाईच्या प्रेमाचं कौतुक. बाशितभाई एक प्रशासकीय एक लोकसेवक म्हणून काम न करता तो एक कुणाचा तर बंधू भाऊ आहे, नाते संबंध जोडून काम केल्यामुळं हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी लोक आज बघतोय की 15 ते 20 मिनिट त्याच्या सत्काराचा. एखाद्या अधिकाऱ्याचं मला म्हणायचं की अधिकाऱ्याला वाईट वाटू नये, पण एवढा होणार नाही. मला वाटतं आमच्या गव्हाणी साहेबांचा ते श्रीकांत सरांनी जसा थाटामाटात त्यांचा बदलीचा निरोप समारंभ केला होता, त्याचप्रमाणे आज सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ पहिल्या वेळेस एवढा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. तो आम्हाला कर्मचाऱ्यासाठी एक फार स्तुत्य बाब आहे आणि त्यांच्याकडून घेण्यासारखी पण ही बाब आहे की आमचे कर्मचारीसुद्धा मला वाटते बाशित सरांचा असा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केला पाहिजे, जेणेकरून आमचे कर्मचारी अधिकारी तर आम्हाला सेंड ऑफ देतील, पण त्याच्यापेक्षा ही बाहेरचे जी जनसमुदाय आहे, हा प्रेम करणारा जो अदूट असा जनसमुदाय हे प्रेम करतात. हे आज समोर इतके लोक केले, पण गेल्या 2-3 वर्षापासून त्यांना सेंड ऑफला शुभेच्छा देणाऱ्याची संख्या कितीतरी मोठ्या प्रमाणात असते. म्हणून तर आपल्या कर्तव्यदक्ष काम करत असताना त्या पदाची गरिमा राखण्याची जबाबदारी ही आमच्या कर्मचाऱ्याची आहे. आपण किती चांगलं सात्विक जीवन जगून काम करतो, त्याचं फलित हे सात्विक जीवन. तसं अनेक कर्मचाऱ्यांना बघा की एक रिटायरमेंट झाल्यावर दुसऱ्या दिवशी कोणीच त्याला बोलतसुद्धा नाही. अशा पद्धतीचे काही कर्मचाऱ्याच्या वृत्ती आहेत, ते आमच्या कर्मचाऱ्याचा खूप वाईट भाग आहे समजा. आम्ही त्या लोकांना आम्ही आता संघटनेचं काम करतो, पण खरं गरज आहे अशा कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून त्यांच्या स्वाभिमानामध्ये आपणाला आनंद शोधण्याची. आणि आजचा प्रसंग हा त्याच
तोडीचं आहे आणि म्हणून लांबत चाललेलं हे भाषण हे जास्त वेळ न थांबता की उर्वरित आयुष्यासाठी अशाच पद्धतीचे आमचे कर्मचारी भविष्यात वागावं, त्यांच्याकडून शिकण्यासाठी भरपूर काही आहे. आणि मी आता ते साकी सरांनी म्हणले की दोघं नव्हते आम्ही, तू तहसीलमधून जाताना तिघं होतो आपण. माझे अनुभव त्यांच्याबरोबर चांगले आहेत. ते आता या ठिकाणी जे व्यक्त करत नाहीत, पण भाषिक भाईंना या प्रसंगाच्या निमित्तानं उर्वरित आयुष्यासाठी आणि पुढील भावी त्यांच्या वाटचालीसाठी मला वाटते पॉलिटिकल काहीतरी तुम्ही पाठवायची विचार करता. या कार्यासाठी सगळ्याची शुभ आशीर्वाद आणि तुमच्या अशी आमचे शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी संयोजकांनी त्या प्रशासनानं मला 2 मिनिट बोलायची संधी दिली आणि आपणही ते शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल त्या दोघांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाढीला विराम. आपल्या उपविभागाच्या सन्माननीय उपविभाग अधिकारी वनी नरे मॅडम, ज्यांची आज खरं तर 58 वर्ष पूर्ण करून सेवा पूर्ण होते असे माझे मित्रच आहेत. ते खरं तर बासित शेख, त्यांच्या सुविध पत्नी, त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत, त्यांचे 2 मुलं या ठिकाणी आहेत. 2 मुलीच म्हणावं लागतील आता. 2 मुली पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार बांधव जे की सकाळमधून आता कृषी मित्र झालेत असे सकाळचे पत्रकार वाडवेजी, दुसरे एक पत्रकार आहेत आमचे मित्र, ते पण या ठिकाणी आहेत. जिल्हा संघटनेकडून आलेले सुधीर बिरादार असतील, सूर्यवंशी जे असतील, पठाण जे असतील, सर्व जिल्हा संघटनेचा आमच्या जिल्हा कार्यालयाचा स्टाफ असेल, त्यांच्या मित्रपरिवारापैकी आलेले महेशसारखे बरेच या ठिकाणचे मित्र आहेत, किंवा त्यांचे खाजगी मित्र असतील, त्यांचे व्यावसायिक मित्र असतील. या ठिकाणी उपस्थित माझ्या कार्यालयाचे सर्व अव्वल कारकून असतील, सर्व महसूल सहाय्यक असतील, SDO कार्यालयाचे सुधीरदादा असतील, SDO कार्यालयाचा सर्व स्टाफ असेल, माझे सर्व युवा प्रशिक्षणार्थी असतील, सर्व कोतवाल असतील, शिपाई असतील, छायाचित्रकार असतील, सर्वांचं या ठिकाणी मी खरं तर कार्यालय प्रमुख म्हणून स्वागत करतो. बासित, मी त्यांना बासित शेख किंवा शेख म्हणून कधी बोललेलोच नाही, कारण माझी त्यांच्यासोबतचे काम करण्याची दुसरी टर्म आहे. त्यांना नेहमी लाडानं मी असं बासितच म्हणून, मला त्याचं वय कधीच कळलं नव्हतं किती वय आहे ते. त्यांना असं बासित खूप हक्कानं बोलायचो आणि बासित ही तेवढंच प्रेमानं आपल्या जवळ यायची. असा एक अजात शत्रू आज माझ्यातून जातोय, माझी सेवा संपून माझ्यापासून दुरावतोय, ह्याचं खरं मला दुःख आहे. तुम्ही कसं आहे, तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी आला असाल, कार्यक्रम म्हणून निघून जाल तुम्ही, परंतु याच्या वेदना उद्यापासून मला होणार आहे की बासित काय आहे, बासितचं व्यक्तिमत्व काय आहे, आणि बासितवर येणारा जो तक्रारीचा लोड किंवा लोंढा आहे तो माझ्याकडे कसा कमी होत होता त्याची जाणीव प्रकर्षणाला उद्यापासून होती. मी फक्त कालच बासित आले नव्हते, तुम्ही कोणाला तरी विचारलं मी, अरे बासित कुठे, तर म्हणले बासित आले नाहीत, काल असंच कोणत्या सोबतचे आले, मी विचारले बासित कुठे. म्हणजे त्या बासित वाचून मला एक क्षण न जाणारा मी माणूस, उद्यापासून कंटिन्युअसली मला बासितला विसरून जायचं म्हणजे माझ्यात किती परिवर्तन मला करावं लागेल. ही माझ्यासाठी खरी सत्व परीक्षा, परीक्षणाची परीक्षा. मी बघितलं गुरु शिष्याची जोडी कशी असावी, नातं कसं असावं. मस्के ज्यावेळेस त्याच्या गळ्याला पडला, कारण मस्केला आणि ज्ञानेश्वर कळल्यानं त्याने लहान मुलासारखं सांभाळलं, कारण सगळ्या गोष्टी मस्के आणि ते भेटले आणि डोळ्यातून दोघांच्या पाणी. मी मुद्दाम इकडे बघितलं, म्हणजे त्या गुरुनं शिष्याला किती सांभाळावं, किती प्रेम द्यावं. नाहीतर काही गुरु काय करतात, ते शिष्याकडून अंगठा मागतात. असा हे अंगठा न मागणारा गुरु आहे, पूर्णपणे दिलखुलास सगळं देणारा नाही, ते त्यांचे गुरु आहेत. असा दिलखुलास गुरु प्रत्येकालाच खरं आयुष्यात मिळाला पाहिजे. उद्यापासून ते ज्ञानेश्वर काळेचं आणि मस्केचं कसं होईल मला चिंता पडते. कारण एकही क्षण जेवताना सोबत, काम करताना सोबत, प्रत्येक फाईल मी तर म्हणतो त्या मस्के आणि काळेच काय सहाय्य करत होते काय पाहिजे. म्हणजे इतकं जवळीकता असावी त्या नात्यामध्ये, इतकी जवळीकता, निस्वार्थ परिसर, त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नाही किंवा अजून काही भावना नाही, पण पूर्णपणे निस्वार्थ परिसर. असं हे बासितचं जे रूप आहे. आणि आज मला जर माहित असतं बासित की एवढा जनसमुदाय येणार आहे, मी एखादा छोटासा मंगल कार्यालय मी घेतलं आणि मंगल कार्यालयात हा एक चांगला आपला हा त्योहारासारखा हा क्षण मी त्या ठिकाणी आयोजित केला असता.
आणि अचानक मी लोकांना बसा म्हणलं अगोदर तर कोणी बसायला तयार नाही, आणि अचानक बघितलं तर जागा पुरं नाही. म्हणजे किती प्रेम असते लोकांचं, किती माया असते, किती उत्साह आहे लोकांच्या मनात. काय भाषेतनं सगळ्यांना काय फुकट प्रमाणपत्र कोणालाच दिले नाही, मला शासकीय फीस घेऊनच दिले, परंतु देताना सुद्धा त्याचं प्रेम जे होतं भाषेचं प्रत्येक गोष्टी. कारण कुणाचं उत्पन्न असेल, कुणाचं रहिवासी असेल, कुणाचं डोमेसाईल असेल, कुणाचं नॉन क्रिमिनल असेल, कुणाचं जातीचं प्रमाणपत्र असेल, कोणीही हक्कानं यायचं आणि भाषेकडे प्रमाणपत्र आहे. त्या तहसीलदारकडे प्रमाणपत्र असतं किंवा नाही तहसीलदार प्रमाणपत्र कुणाला तहसीलमध्ये माहिती. प्रमाणपत्र देते कोण? तर भाषेत देते फक्त. म्हणजे आणि ह्या तालुक्यात असं ओळख कोणाची होती तर त्या भाषेची होती. चिठ्ठी टाकायची भाषेला टाकून द्यायची. फारच व्हीआयपी कोणी असो तर आमच्या व्हॉट्सअपला चिठ्ठी टाकायची, नाही तर सगळ्या चिठ्ठ्या तिकडं, सगळ्या पावत्या तिकडं, सगळ्या रिसिप्ट तिकडं, आणि भाषेत तिकडे देऊन पण टाकायची. त्यामुळं आमच्यावरचा जे ताण असेल भाषेत, हा तुम्ही 90% ताण आमच्यावरचा कमी केला. आणि ही गोष्ट कारण मला माहित आहे लातूर तहसीलला प्रमाणपत्राचा लोड किती आहे. जून असेल, जुलै असेल, प्रत्येक महिन्याला 10,000 प्रमाणपत्र घेऊन जातात, 10,000 प्रमाणपत्र. आणि दररोजचं जर तुम्ही अनालिसिस बघितलं सुट्टी काढून तर साधारणतः दररोजचे 500 ते 800 लोक या ठिकाणी प्रमाणपत्रासाठी येतात. तेवढ्याला भाषेतनं एकदम संयमानं तोंड देत, तेवढ्याच उत्साहानं, तेवढ्याच एनर्जीनं तोंड देत. कुणाला रागवायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणाला काही करायचं. कितीही कोणी महेश सरकार रागावत जरी आला तिकून तरी त्याला एकदम प्रेमाने घेऊन कधी प्रसंगी त्याला चहा पाजून, म्हणजे त्याचे फक्त 10-20 रुपये आमच्या प्रमाणपत्राची फीस घ्यायची, त्याच्यातला आम्ही त्याला 10 रुपयाचा चहा पाजायचा. म्हणजे एवढं मोठं प्रेम मन असणारा माणूस कोण असणार आहे मला सांगा. आणि ते 11 नंबरनं प्रसिद्ध असणारा भाषेत. मला मग मी इथं बसलो आणि मी सगळ्यांना विचारलं भाषेत कुठे आहेत, भाषेत कुठे आहेत. तर 11 नंबरला एवढा मोठ्या सत्काराचा कार्यक्रम सुरू, मला जाऊन शेवटी घेऊन यावं लागलं. मला मी पुढे गेलो आणि भाषेत आता चला मला तुम्हाला यावं लागेल. असा प्रचंड सगळ्यांचा लाडका व्यक्ती हा भाषेत. खरं तर बाकी त्याचा कौटुंबिक, खरं तर त्याचं कौटुंबिक चांगलं आहे मला माहित आहे, परंतु आताच कळालं की ते आसमाना आणि जिन्नत हे 2 काय नाव आहे ते मला कळलं. 3 असतील तर मग तर खूपच गंभीर आहे. म्हणजे मला माहित नाही भाषेतला रात्री 3 वाजून रात्री 4 वाजून इथं इलेक्शनच्या आम्ही कामामध्ये किंवा माझ्या महसूलच्या कामामध्ये 3ला जरी म्हटलं भाषेतला नाही आपण ते रेस्ट हाऊसला झोपू, आपण इकडं करू तिकडं करू, नाही मला मुरुडला जायचं. म्हणजे कितीही असं विषय. अरे भाषेत तुम्ही कशाला जाणार आहे, तुम्ही एवढ्या उशिरा कसं जाल, नाही मी जातो. मग आज मला कळलं की आसमाना जिन्नत आणि एकत्रित रूप जे आहे बसमध्ये बसून आता बार्शीला मी गेले एकत्रित रूप आहे, प्रेम आहे. हा झाला हसण्याचा भाग. बाकीच्या आमच्या युवा प्रश्नाला खरंच बसेल असे, कारण त्यांचं प्रेम फक्त आपल्यावरच नाही, त्यांचं प्रेम हे समाजावरच नाही, त्यांचं प्रेम हे व्यक्तीवरच नाही, तर त्यांचं प्रेम हे माझे युवा प्रशिक्षणार्थी सीएम प्रशिक्षणार्थी आले. आणि तहसीलदार कुठं गेले, नायब तहसीलदार कुठं गेले, कुणालाच ओळख नाही त्यांना. हे 60 लोक आहेत, सगळे कुणाच्या हातात, भाषेच्या हातात. भाषेसोबत फिरायला, भाषेसोबत काम करायला, भाषेच्या सगळ्या हातामध्ये सगळ्या गोष्टी भाषेत कडं. एकदा तर भाषेतनं काय केलं, 10-15 युवा प्रशिक्षणार्थी जी टीम होती त्या मटेरियल भरणारे कुठेतरी घेऊन गेले, मला फोटो टाकले. बऱ्याच जणांना माहित असेल. म्हणजे माणसानं किती प्रेम करावं बघायचं, किती माणसानं स्वतःच्या पैशानं मला न सांगता गाडी केली, त्याचा खर्च केला, जेवणाचा खर्च केला आणि सगळ्यांना फिरवून आणलं. का तर तुम्ही लोकसभेत विधानसभेत एवढं काम केलं, कारण त्यांना कुठलं मानधन नाही किंवा फक्त तेवढं विशिष्ट मानधन सोडलं तर बाकी कुठला भत्ता नाही किंवा काही नाही. मग ह्या भाषेनं त्यांच्यासाठी मोठेपण दाखवून, मोठेपणाचा किती मोठापण असतो तिथपर्यंत 2 दिवस त्यांना फिरवून सगळ्यांना, म्हणजे तुम्ही कष्ट केले ना त्या कष्टाचं मी फळ तुम्हाला देतो. म्हणजे इतका दिलदार माणूस मी सांगतो हा भाषेत आहे. आज बघा पहिल्यांदा फुगे लागले माझ्या केबिनला. म्हणजे आमच्या केबिनचं उद्घाटन झालं त्यावेळेस मी फुगे नव्हते. जिल्हाधिकारी मॅडम किती वेळेस आल्या त्यावेळेस मी फुगे नव्हते. विधानसभेच्या त्या निवडणुका घेतल्या तरी फुगे लागले नाही. पण आज माझ्या केबिनला सजावट बघा किती आहे, फुगे किती लागले बघा. हे प्रेम माझ्यावरचं नसून हे प्रेम भाषेवर. आणि असंच प्रेम भाषेत तुम्ही जन्मभर आयुष्यभर टिकवणार आहे मला खात्री आहे.
कारण बघा, पाठीमागे तेवढेच माणसं, बाहेर तेवढेच माणसं, या बाजूला तेवढेच माणसं, आणि दुसरे कोणाचे सेवापूर्ती समारंभ असतील तर लोक उठून जायला आज त्यांचं म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक ओढ आहे की बाशीत काय बोलणार, बाशीतचा सेवापूर्ती समारंभ कसा होणार आहे, बाशीत काय आहे हे व्यक्ती म्हणून जाणून घेण्यासाठी आज बाशीच्यावर प्रेम करणारी ही जनता मी सांगतो इथे उभी आहे. आणि वहिनींना मी सांगू शकतो की बाशीतनं जे आयुष्यभर सेवा केली, शिपायापासून आज अव्वल कारपर्यंत सेवा केली, ती एकदम निस्वार्थपणे सेवा केलेली आहे आणि त्यांना देवा काहीच कमी देणार. कारण एवढ्या लोकांची, कित्येक लोकांची त्यांनी कुटुंब बसवले म्हणजे प्रमाणपत्र हे लिहून तावडला, प्रमाणपत्र लिहून टाकायचं हे लिहून तावडलं. कोणाची पोलीस भरती असेल आणि कोणीतरी अडचणीचा पळत आला की साहेब आम्हाला 48 तासात प्रमाणपत्र द्यायचे, 30 तासात प्रमाणपत्र द्यायचे. बाशीत पटकन येणार, सर्वोच्च साहेबाकडे येणार, बसणार, माझ्याकडे येणार, बसणार, साहेब द्यावा. त्या बाशीचा काहीही संबंध नाही त्या व्यक्तीशी, पण तेवढ्या प्रेमानं त्या माणसाला घेणाऱ्या सगळे प्रमाणपत्र लगेच देऊन टाकणार. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जर आनंद बघितला त्या बाशीच्या 10 पट त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असायचा. म्हणजे हे बाशीचे खरे गुणधर्म जे खरं तर लातूर तहसीलमध्ये जे जे कोण काम करतात त्याचं खरं म्हणजे कौतुकच असतं. कारण इथं येणारी पब्लिक, इथं येणारी जनता, 7 लाख लोकसंख्या आपल्या तालुक्याची आहे आणि 7 लाख लोकसंख्येला आपण प्रत्येक जण तोंड देत असतो. म्हणून आज जी तुम्ही एवढी सेवा केली, 30-32 वर्ष तुमची सेवा झाली आहे आणि हे सेवेचं हे काही कार्यबाहुल्य म्हणून नाही, पण तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं हे जे उदाहरण जर असेल ते एवढं मोठं उदाहरण. आता पठाणजीला विषय पडला, म्हणजे मोठा प्रश्न पडला असेल, आता माझं कसं होतं तिथून काय शेर यायचे हे मला माहित होतं. परंतु आता बघा, बाशीनं हातात सूत्र घेतले, एकही शेरा वापस म्हणजे स्वतः वर्कआउट करणार, स्वतः काम करणार, स्वतः त्याच्यामध्ये प्रेम ओतणार. आणि असे माणसं हे आयुष्यभर करत असावेत, प्रशासनात असावेत, तरच त्या प्रशासनाची किंमत असते, प्रशासनाची उंची वाढत असते अशा माणसांमुळे. आणि या तहसीलची जर उंची वाढली असेल बाशीतमुळं, तर निश्चित त्याच्या कार्यामुळं, भाषेच्या कार्यामुळं, भाषेच्या लालित्यामुळं, भाषेच्या प्रेमामुळं सगळ्यांची आमची उंची वाढलेली आहे. आणि यामुळंच बाशीत पुढचं आयुष्य जे आहे तुमचं हे तर निश्चितपणे चांगलं जाणार आहे. मला माहित आहे आता मुरुडच्या चक्रा थोडा कमी करा, लातूर प्रेम जास्त करायला, कारण सासरवाडी लातूर असं पटलं, बरोबर आहे का? म्हणजे मुरुडचे प्रेम ठेवा, बार्शीचं प्रेम ठेवा आणि लातूरचं म्हणजे सगळं प्रेम ठेवून आमच्यावर प्रेम कायम ठेवा. म्हणजे आम्हाला कसं कोणतरी आपला जवळचा माणूस आहे असं हक्कानं कोणतरी आम्हाला बोलायला माणूस लागेल. नाही तर दुसऱ्या आजकालचे लोक आम्ही कधीतरी बोललं तर लगेच रागानं आमच्या अंगावर येतात. तर तुम्ही फक्त असे होतात की तुम्हाला कधी बोलत आम्ही तुमच्या रागानं तुम्ही आमच्या अंगावर कधी येत नव्हता. हे खरं तुमचं मनातलं मोठेपण आहे. आणि कर्मचारी कसा असावा, सूर्यसाहेबांनी सांगितलं आताच की कर्मचारी कसा असावा, तर एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून जर बघितलं तर भाषेसारखं असावं. नाजूक पाकळ्या कितीही सुंदर असतात, नाजूक पाकळ्या तर सगळ्या शेवटी सुंदर असतात. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच फुलत असतात, रंगीत कळ्या ह्या रोजच फुलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, सगळे नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी माणसं भाषेसाठी फारच कमी असतात, फारच कमी. पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. भाषेतलं 100 तर गाठावी, त्याच्या पुढचं अजून गाठावं, 100 गाठावी आणि सोबत आपण राहावं. तुमच्या कुटुंबावर असंच देवीचं प्रेम राहावं, सगळ्या तुमच्या गातेगावच्या महाराजांचं प्रेम राहावं. निश्चितच. कारण काल परवा तिथं गातेगावला गेले दिसले मला भाषेला. तर गातेगावच्या महाराजांचं तुमच्यावर प्रेम असावं. असेच तुम्हाला भविष्यामध्ये काही कमी पडू नये, कारण तुम्ही एवढ्या लोकांना तयार केलेलं आहे, एवढ्या लोकांनी जपले, एवढ्या लोकांचे मन तुम्ही जपलेले आहेत, तर एवढे लोक तुमच्यासोबत आहेत. तुम्हाला असं वाटू देऊ नका की आता सेवानिवृत्ती झाली, मी उद्यापासून काय करू. 2 दिवस वाईट वाटतील, भाषेत हरकत नाही, परंतु कसं आहे तुमच्यासारख्या स्वच्छंदी माणसाला कधीच काही कमी पडणार नाही याची मला शाश्वत खात्री आहे. परत एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य, तुमची धनसंपदा, तुमचं कौटुंब हे नेहमी चांगलं राहावं अशी मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा सत्कार आमच्या महसूल परिवाराचे आधारस्तंभ माझे सहकारी बाशितभाई यांच्या निरोप समारंभासाठी उपस्थित मी सर्वांचं स्वागत करते. तहसीलदार साहेबांनी खूप छान मनोगत व्यक्त केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला कोण कोण आलेलं आहे त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. परंतु मला एक समान धागा तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो. आज किती वेळ झाला आहे, जवळपास 1.5 तास झाला तरी शेवटचा माणूस आज उभं राहून इथं आज थांबलेला आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा बाशितबाईंवरचा प्रेम हा एक समान धागा मला तुमच्यामध्ये दिसतो. आणि एक महसूल अधिकारी म्हणून मला आज खूप अभिमानाचा क्षण आहे की महसूल अधिकाऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोललं जातं. खूप चांगले असे कर्मचारी अधिकारी आहेत की ज्यांच्याबद्दल आमचा अधिकारी, आमचा कर्मचारी
असे शब्द ऐकणं सुद्धा खूप दुर्मिळ झालेलं आहे. आणि या अशा पार्श्वभूमीवर आज सेंड ऑफ कोणी ठेवला तर मला सांगता येत नाही. आज सेंड ऑफ तहसीलदारांनी ठेवला की आज सेंड ऑफ महसूल सेवकांनी ठेवला आहे का आज ई सेवा कोणी ठेवला हे समजत नाही. कारण तुम्हा सगळ्यांची आज इच्छा आहे की आज जी सेवा बाशित बहिणी सगळ्यांना दिलेली आहे त्या कार्याचा गौरव करावा. आणि निश्चितच निरोप समारंभ मी नेहमी म्हणते की हा एक भावनिक क्षण असतो आपल्या आयुष्यातला. कारण ती आपल्या जीवन प्रवासामध्ये एक होणारी ही डिटॅचमेंट आहे. म्हणजे बाशित बहिणी आज 58 वर्ष त्यांचं पूर्ण झालेलं आहे. 25, 30, 35 वर्ष त्यांनी जी काही सेवा केलेली आहे, जी माणसं जोडलेली आहेत, त्यांना त्यांच्यापासून दूर जाण्याचा हा वियोगाचा क्षण आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करणारे आम्ही सगळेच आहोत. आमच्यासाठी हा एक खूप असा भावनिक क्षण आहे. कांदे साहेबांनी सांगितलं उद्या त्यांच्या 11 नंबरवरती कुणाची ऑर्डर काढावी हा प्रश्न आहे. आज आमचा वर्कशॉप झाला, त्यामध्ये एक त्या जे मार्गदर्शक होते त्यांनी खूप चांगलं वाक्य वापरलं आणि ते माझ्या मनात खूप लागलं की एव्हरीवन नोज द प्राईस ऑफ एव्हरीथिंग, एव्हरीवन नोज द प्राईस ऑफ एव्हरीथिंग बट द व्हॅल्यू ऑफ नथिंग. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची किंमत करतो, परंतु जी तेव्हा नसते तेव्हा त्याची आपल्याला व्हॅल्यू कळत असते. तर आज आमच्यासाठी बाशित खरोखरच आम्हाला ती पोकळी आज या ठिकाणी निश्चितच निर्माण झालेली आहे. कारण हे व्यक्तिमत्वच असं आहे की आपण अजातशत्रू, लोकप्रिय हे शब्द आपण मराठी भाषेमध्ये ऐकतो, परंतु त्याची ज्वलंत उदाहरणं बघणे किंवा ती असणं हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. असं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाशितबाई आहे. गुणांनी पुरेपूर भरलेलं आहे. मी नेहमी म्हणते की आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर माणसं भेटतात. म्हणजे रोजच आपण शेकडो लोकांना भेटत असतो आम्ही आज लोकसेवक म्हणून, परंतु खूप कमी लोक आहेत की जी आपल्या मनावर आपल्या आयुष्यावर इम्प्रेशन ठेवतात. आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे बाशितबाई. त्यांच्यामध्ये खूप गुण आहेत. आणि मला जे नेहमी जाणवणारे किंवा मला जे नेहमी भावणारे गुण म्हणजे महत्त्वाचा त्यांचा गुण म्हणजे निष्ठा, लॉयल्टी. ज्या निष्ठेने ते काम करतात ती निष्ठा सगळ्यात महत्त्वाची आहे. नोकरी तर सगळेच करतात, रोजच 9 ते 6, 10 ते 6 काम करतात, परंतु कामाप्रती त्यांची असणारी निष्ठा हा त्यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि वेगळेपणाचा गुण आहे. आज आमच्याकडे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचे प्रमाणपत्र आम्ही हजारोनी देतो, परंतु त्यामागचं त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की आपण जसं म्हणतो की डॉक्टर एक्सरे काढतात आणि मग त्यांना त्याचं डायग्नोसिस होतं, तसं त्यांना तो माणूस बघून जो प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेला आहे तो माणूस कुठून आला असेल, त्याला किती 100 रुपये लागतात, त्याचा दिवस जाईल, त्याला 3 दिवस लागेल, हा एक्सरे त्यांच्या मनात जो येतो हे खूप कमी, म्हणजे मी सांगते दुर्मिळ किंवा नाहीच अशा प्रकारची व्यक्ती आहे. तर निष्ठा ही 100% त्या व्यक्तीमध्ये आहे. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे तत्परता. अतिशय प्रॉम्प्टली कुठलंही काम संपवावं. मग तहसीलदार साहेबांनी सांगितलं की शिंदे समिती आपण सगळ्या महाराष्ट्राने ते अनुभवलं की मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी जी शोध मोहीम झाली. मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडत नव्हत्या की न भूतो न भविष्यती असं काम आम्हाला ते करावं लागत होतं. त्यामध्ये बाशितबाईंचा जो सेक्शन होता, किती नोंदी, किती हजारो आम्ही रेकॉर्ड्स शोधले आणि त्या रेकॉर्ड्समधून त्या लोकांना प्रमाणपत्र देणं हे आमच्या पुढे निश्चितच आव्हान होतं. त्यांची वंशावळ शोधणं आणि त्यांना पॉझिटिव्हली कसं ते प्रमाणपत्र देता येईल यामध्ये बाशितबाईंनी कधी रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, रात्रीचा 10 पाहिला नाही, परंतु कारण एक घटनात्मक किंवा कायदेशीर तो आयोग होता आणि त्यामध्ये आम्हाला कधीही निश्चितच आम्ही खूप चांगली कामगिरी त्यामध्ये बाशितबाईंमुळे करू शकलो. आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यासपूर्ण. आज आम्हाला जाणवणारा खूप कमतरता जी आम्हाला स्टाफमध्ये जाणवते की ते अभ्यास करत नाही, परंतु आज शिपायांमधून महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून ते आलेले आहेत, परंतु मला असं कधी जाणवलं नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही बुकलेट्स काढलेले, ते पाहून मी अवाक होते ज्या पद्धतीने त्यांना असं वाटतं की हे नॉलेज पुढे गेलं पाहिजे. अलीकडे नॉलेज ट्रान्सफर किंवा नॉलेज देणं हे लोकांमध्ये नाही. कुणी आपलं ज्ञान कुणाला द्यायला खूप कमी असे लोक असतात की त्यांना खरं तर माहिती नाही, ज्ञान देण्याने हे वाढत असतं. परंतु बाशितबाईंनी फक्त तोंडाने नाही तर त्यांना असं वाटलं की डॉक्युमेंटेशन, आज कलेक्टर मॅडम नेहमी म्हणतात की मराठवाडा सगळं काम करतो पण डॉक्युमेंटेशनमध्ये आम्ही मागं पडतो. तर एक शिपाई संघवर्गातनं आलेला व्यक्ती, एक कर्मचारी हे काम करतो, निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये आहे लिडरशिप. आपण म्हणतो लिडरशिप होण्यासाठी तहसीलदार व्हावं, कलेक्टर व्हावं असं निश्चितच नाही. मी निवडणुकीमध्ये बाशितबाईंबरोबर ती काम केलेलं आहे आणि अतिशय किचकट आणि लेंदी आणि मुंगीसारखं काम ज्याला करावं लागतं ते म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट. 135हून अधिक साहित्य त्या मतदान केंद्रावरती पोचवावं लागतं, अगदी सुईपासून, टोचापासून, कागदापासून, पेनापासून. आणि जी लोकशाहीची जी विश्वासार्हता आहे
की ही प्रोसिजर फ्लॉलेस होण्यामध्ये आहे. आज 389 मतदान केंद्र लातूर शहरामध्ये आहे, तर एकही केंद्रावरती आम्हाला कधीही एकही तक्रार आलेली नाही. आणि विशेष म्हणजे त्यांचं असं आहे, नांदेड साहेब म्हणाले की त्यांना काम सांगितलं आणि त्यांनी केलं नाही, असं कधी झालं नाही. मी म्हणते त्यांना मला काम सांगावंच लागलेलं नाही, ही त्यांची प्रचिती आहे. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं आमच्यासाठी, आमच्या परिवारातलं वेगळं असं काही असू शकत नाही. आणि आजचा सगळ्यात महत्त्वाचा हा लोकसंपर्क, म्हणजे आपण आपल्या, मी नेहमी म्हणजे आपण आपल्या चौकटीत जगतो, आपण आपले आईवडील, आपली मुलं, आपले काही 4-5च पॅरामीटर असतात. पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आणि तुमच्या चेहऱ्यावरचा जो आविर्भाव आहे, तुमच्यामध्ये काही ऋण आहे, की हा जो लोकसंपर्क किंवा आपण म्हणतो बेरजेचं गणित, हे काशीदभाईंनी नेहमी जगलेलं आहे. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की हा खरोखर महसूलचा आज हिरा निवृत्त झालेला आहे. वयोमानाने हा ऑप्शन नाही, परंतु तांदळे साहेब, मला असं वाटतं की जरी ते आज निवृत्त झालेले असते तरी त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही, ते आमच्या परिवारातला भाग हा नेहमीच राहते. मी या निमित्ताने सांगते की आपल्या आयुष्यातला हा सेकंड टप्पा आहे आणि हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या आज कारकिर्दीला ही नव्याने सुरुवात झालेली आहे. आणि मी त्यांना जेवढं पाहिले, जाणलेलं आहे, हा त्यांची सेकंड इनिंग की त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने करतील. मी त्यांना विनंती करेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नोकरीमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येत नाही, काही आपले छंद असतात, आपल्याला आपल्या आईवडिलांना वेळ देता आलेला नसतो, आपल्या परिवाराला वेळ देता आलेला नसतो, तर निश्चितच तुम्ही तो जगा. आपल्याला एक सुटकेस दिलेली आहे, आपलं कौतुक करते. आणि ते एक प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातले काही स्वप्न असतील तर निश्चितच तुम्ही या निमित्ताने पूर्ण करा. आणि माझी आपल्याला एक विनंती आहे की तुमच्यासारखे अनेक बाशिकबाई आमच्या महसूल परिवारात घडावे. तुमचा आशीर्वाद हा नेहमीच आहे. मी नेहमीच पाहते तुम्ही ज्या पद्धतीने तुमची टीम होती, महसूल सेवक असेल किंवा मगाशी ज्ञानेश्वर आणि मस्के यांचं नाव घेतलं की ज्या तळमळतेने आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी सांभाळा, की मी नसल्यावर काय होईल अशी चिंता त्यांना नेहमी असायची. ते म्हणायचे मॅडम मी गेल्यावरती कसं होईल, त्यांचं ट्रेनिंग मला देण्याची ही खूप रेअर आहे. की आय विल से की रेअर म्हणण्यापेक्षा नाहीच अशी लोक. तर असा हा महसूल परिवारातील आमचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ या ठिकाणी निवृत्त झालेला आहे. मी त्यांना या सेवानिवृत्तीच्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांना खूप शुभेच्छा देते. आणि त्यांचं कुटुंब, त्यांची अर्धांगिनी, त्यांची पत्नी, त्यांची आई, त्यांनी एवढे चांगले संस्कार आपल्या मुलावरती केले. निश्चितच त्यांचा खूप सपोर्ट यामध्ये आहे. मगाशी त्यांनी सांगितलं त्यांच्या पुतणीला त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळलं. याच्यासाठी खूप मोठं हृदय असावं लागतं. आपल्याला हे ऐकायला खूप सोपं वाटतं, परंतु त्यांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावरती, तिच्या डोळ्यातून अश्रू मी पाहते आहे, असे खूप कमी लोक जीवन जगतात. आणि मला या निमित्ताने सांगावं वाटतं की बाशिकबाईंनी नोकरी केली नाही तर त्यांनी ती जगलेली आहे. आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी बाशिकबाई आणि त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. मी पुन्हा येईन, मी परत येईन असं म्हणणार नाही, परंतु तुमच्या या सेकंड इनिंगला तुमचं पुढचं आयुष्य हे खूप हेल्दी, खूप आनंदी, शांततापूर्ण जावं हीच मी अल्लाह चरणी प्रार्थना करते आणि थांबते.